एक काळ असाही होता जेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत डफ कडाडला की अंगावर आपोआप काटा यायचा. शाहिरांचा पहाडी पोवाडा, तमाशाच्या फडावरची ठसकेदार लावणी आणि गोंधळ्याचा संबळ या नादात अख्खा महाराष्ट्र वेडा व्हायचा. आपल्या अनेक दिग्गजांनी, अस्सल कलाकारांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून ही लोककला जीवापाड जपली, जगवली. पण मध्यंतरी काळ बदलला. आपल्याच या मराठमोळ्या लोककलेला म्हणावा तसा राजाश्रय मिळेनासा झाला. लोकांची पावलं फडाकडून आणि कीर्तनाच्या मंडपाकडून हळूहळू कमी झाली. आताच्या या डिजिटल आणि स्क्रीनवरच्या जगात आपली ही अस्सल मातीची कला कुठेतरी मागे पडते की काय अशी भीती वाटू लागली. पण याच अंधारात पुन्हा एकदा उगवलाय महाराष्ट्राच्या लोककलेचा नवा सूर्य, फोक आख्यान, ज्याने महाराष्ट्राला वेड लावलं, जे ऐकताना नकळत पाय थिरकू लागले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मातीतील लोककलेला पुन्हा जिवंत केलं. जुन्या काळातल्या लोककलेचा खरा बाज अनुभवायचा असेल, आपल्या मातीतील लोककलेला पुन्हा नवी उमेद द्यायची असेल, तर प्रेक्षक म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणूनच लोककलेची ही लेकरं सांगतायत, नवी मुंबईकरांनो, अव आवतान धाडलं या, येणं करावं.